चला मित्रो, हा शेवटला पार्ट आहे आपला आणि आपण शिकत आहोत वर्ग 7वीचा विज्ञान आणि चौथा पार्ट न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा आपला शेवटला पार्ट आहे. आज या भागामध्ये आपण हा धडा आपण संपणार आहे. आपण जवळपास 5-6 याचे या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फूड ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाय ॲज. म्हणजे काय बरं, टाईप ऑफ फूड त्यांचं ॲनिमल आपण काय बरं क्लासिफाय करू शकतो आहे. बघा, या ठिकाणी चित्र दिलं आहे. इज फाउंड इन सेंट्रल अँड साऊथ आफ्रिकाला आपल्याला पाहता भेटते. दी बॉबकॅट और वुडमाजर इज फाउंड इन इंडिया. ऑप्टेन इट्स पिक्चर फ्रॉम दी इंटरनेटवरून चित्र बघायचं आहे. बघा, हर्बिवोरस. बघा, आपण काय काय करणार आपण फूड हॅबिटनुसार हर्बिवोरस, कार्निवोरस आणि ओमनिव्होरस आणि स्कॅव्हेंजर आणि शेवटला काय बरं डिकम्पोजर असे 5 पार्ट आपण बघणार आहोत. 5 भाग आपण याचे बघणार आहोत. हर्बिवोरस. दी हर्बिवोरस यूज प्लांट्स डायरेक्टली ॲज देअर फूड. म्हणजे काय करते बरं, हर्बिवोरस जे ॲनिमल्स आहे ते काय करतात, यूज प्लांट्स ॲज देअर फूड. एक्झाम्पल, ग्रेजिंग ॲनिमल जस्ट ॲज ग्रॅनिव्होरस, फ्रुगिवोरस. मीन्स हर्बिवोरस plants also can be divided into grazing animal. म्हणजे गवत खाणारे. ग्रॅनिव्होरस म्हणजे काय बरं, फक्त सीड्स खाणारे. आणि फ्रुगिव्होरस म्हणजे फ्रूट्स खाणारे फक्त. म्हणजे हर्बिव्होरस ॲनिमल्स कॅन बी डिवायडेड इंटू ग्रेजिंग ॲनिमल, ग्रॅनिव्होरस and frugivorous. There are 3 types of, we can say that there are 3 types of herbivores. How many types of herbivores? 3 types of. First is grazing animal, second is granivorous animals, and third is frugivorous animals. These are the 3 types of herbivores. Grazing animal eat grass, granivorous animals eat seeds, and frugivorous animal are fruit eaters animals. These are the 3 types of herbivorous animal. Then we will see carnivorous. Carnivorous animals that depend on other animal for their food are carnivorous. म्हणजे ॲनिमल्स दॅट ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन अदर ॲनिमल फॉर देअर फूड आर कार्निव्हरस. आपल्या अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहणे, दुसऱ्या प्राण्याला खाणे, म्हणजे दुसऱ्या प्राण्याला मारून जे खाते त्याला कार्निव्हरस म्हणतो आपण. कार्निव्हरस आर इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट फॉर फूड. म्हणजे ते प्लांटवर डायरेक्टली डिपेंड राहत नाही, तर इनडायरेक्टली राहतात. कारण बघा, जसं उदाहरणार्थ काय बरं, डिअर आहे, हा प्लांटला खातो. पण डिअर हा कुणाचं अन्न आहे, लॉयनचं. बरोबर आहे ना. म्हणजे हा काय खातो, ग्रास. म्हणजे ग्रास कोण खाते, डिअर. आणि डिअरला कोण खाते, लॉयन. म्हणजे लॉयन इज ए कार्निव्हरस ॲनिमल. It depend on the deer. Its food is deer. But ultimately this deer get the energy from the grass. Grass is important. Grass is primary source of energy. Right? Lion gets the energy from the indirectly through this grass. Okay? It is not depend directly on the grass. आणि म्हणून त्याला तेच म्हणायचं आहे. बघा, कार्निव्होरस आर इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट फॉर फूड.
Example are animal that feed on herbivorous predator, animal that feed on insectivorous. Carnivorous have two types. First is herbivorous, means predator, ग्रेजिंग ॲनिमलवर डिपेंड असणारा, आणि ॲनिमल दॅट फीड ऑन इन्सेक्टिव्होरस, अँड सेकंड टाईप इज इन्सेक्टिव्होरस. सेकंड टाईप इज इन्सेक्टिव्होरस म्हणजे डिपेंड ऑन दी इन्सेक्ट्स. मीन्स ग्रेजिंग ॲनिमल हर्बिव्हरस ॲनिमल खाणारा एक कॉर्निव्हरस असतो, आणि सेकंड आहे इन्सेक्ट खाणारा सुद्धा कॉर्निव्होरस आहे. हा दोन प्रकारचे. ओमनिव्होरस. नाव ओमनिव्होरस वी हॅव टू सी दॅट. व्हॉट इज ओमनिव्होरस? Omnivorous animal that obtain their food from the both plant and animals. म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स पासून अन्न मिळणाऱ्याला आपण ओमनिव्होरस असे म्हणतो. एक्झाम्पल काय बरं? एक्झाम्पल आहे मंकी, चिंपांजी अँड ह्युमन. Some of the organism around us perform the function of cleaning and conserving environmental by very act of feeding themselves. म्हणजे काय बरं? ओमनिव्होरस काय बरं आहे, पण ते काय बरं क्लिनिंग करतात, इन्व्हायरमेंटला क्लीन करतात. दे आर कॉल्ड स्कॅव्हेंजर और डिकम्पोजर. Scavenger or decomposer. Omnivorous have again types. This is the omnivorous animal like monkey, chimpanzee and human. The second is scavenger and third is decomposer. These are the three types of omnivorous animals. Animal like monkey, chimpanzee and human. Some animal act as a scavenger and some animals acts as a decomposer. These are the three types of the omnivorous. Now we will see scavenger. What is scavenger? Scavenger obtain their food from the dead bodies of animal. For example, vulture. म्हणजे काय बरं? स्कॅव्हेंजर काय बरं? डेड बॉडी जे आहे त्याच्यावर आपलं अन्न आपलं तयार करतो, म्हणजे अन्न घेतो. डेड बॉडीज असतं ॲनिमलच्या, आणि त्याच्यातून काय बरं आपलं त्याच्यापासून अन्न मिळवतो. उदाहरणार्थ व्हल्चर, क्रो, हायना. डिकम्पोजर काय आहे बरं? आर सम मायक्रोब्स. दे आर मायक्रोब्स. डिकम्पोजर काय आहे? मायक्रोब्स विच ऑप्टेन देअर फूड फ्रॉम डिकम्पोजिंग दी डेड बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम ऑर अदर मटेरियल. डिकम्पोज करतो याला. इथे सुद्धा बॉडी काय बरं? डेड आहे, बट हा काय करतो? डिकम्पोज करतो, आणि तो काय बरं? ईटअप करतो, खातो, साफ करतो, है ना, आणि हा डिकम्पोज करतो. This is the difference between scavenger and decomposer. Then again there are other food habits. Saprozoic nutrition. What is meant by saprozoic nutrition? Here, see, some insects, unicellular animals, etc. obtain the nutrients by absorbing the liquid or organic material from dead bodies of other animal and from the environment. This is saprozoic nutrition. Example, house flies, ant and spider. काय म्हणतात? Some insects are unicellular animal. Insect or unicellular animals
obtain nutrients by absorbing liquid organic material from the dead bodies. Obtain nutrients by absorbing the liquid organic material from the dead bodies of other animal or from the environment. This is saprozoic nutrition. Example, houseflies, ant and spider. ऑर्गॅनिक मटेरियल कुठून मिळवते बरं ते बरं डेड बॉडीज ऑफ अदर एनिमल आर इन्व्हायरमेंटमध्ये जे काही असेल त्यांच्या डेड बॉडीमधून ते आपलं काय बरं अन्न मिळवतं, न्यूट्रियन्स मिळवतं. त्याला म्हटलं गेलेलं आहे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. डेड बॉडीमध्ये लक्षात ठेवा. आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सॅप्रोझोइक अँड न्यूट्रिशन अँड पॅरासिटिक न्यूट्रिशन? Have you seen small animal on the bodies of animal like a dog and buffalo? Which are those animals? म्हणजे डॉगवर किंवा बफेलोच्या बॉडीवर स्मॉल ॲनिमल्स असतात, बरोबर आहे. फ्रॉम व्हेअर डू दे लिटिल ॲनिमल ऑप्टेन देअर फूड? ते छोटे छोटे ॲनिमल्स आहेत, कुठून बरं आपलं अन्न मिळवतं बरं? फ्रॉम व्हेअर डू दी वार्म इन द इंटेस्टाईन ऑप्टेन देअर फूड? जे वार्म आहे, असे वार्म जे आहे ते इंटेस्टाईनमध्ये असते, आतड्यामध्ये असते आपल्या. ते कुठून बरं फूड मिळवते बरं? लक्षात ठेवा. सम ॲनिमल डिपेंड अपॉन अदर ॲनिमल फॉर देअर फूड. दे कॅन ऑप्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल ऑन whom they depend. They call parasitic nutrition. Some animal, see here, some animal depend upon other animal for their food. They obtain food from animal on whom they are depend. These are called parasitic nutrition. म्हणजे जिवंत प्राणी, मेलेले नाही. सॅप्रोफाईट काय बरं कुठून अन्न मिळते? मेलेल्यावरून. पण पॅरासाईट काय बरं जिवंत प्राण्यामध्ये मिळते. कुठून मिळते आहे? जिवंत प्राण्यामधून. सम ॲनिमल लिव्ह ऑन बॉडी सरफेस ऑफ द ॲनिमल अँड ऑप्टेन देअर फूड बाय सकिंग देअर ब्लड. दिस इज कॉल्ड एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. मीन्स देर आर टाइप्स ऑफ पॅरासिटिक ॲनिमल. These are parasitic nutrition. This is a parasitic nutrition. We are discussing about the parasitic nutrition. आणि पॅरासिटिक किती टाईपचे बरं? एक्टो म्हणजे बाहेरचे. एक्टो म्हणजे बाहेरचे. एक्टो पॅरासिटिक न्यूट्रिशन. उदाहरणार्थ छोट्याच्या उवा असतात प्राण्यांच्या अंगावर, केसामध्ये. आपण गाई बैलाला गेचुळ्या म्हणतो, ते असतात. हे कसे आहे बरं? एक्टो पॅरासिटिक न्यूट्रिशनचे एक्झाम्पल आहे. सच ॲनिमल आर कॉल्ड एक्टो पॅरासिटिक ॲनिमल. फॉर एक्झाम्पल, काय काय एक्झाम्पल आहे बरं? लुईस, उवा, बेडबग, टीक. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द एक्टो पॅरासिटिक न्यूट्रिशन. ॲनिमल लाईक टेपवॉर्म अँड राऊंड. कोणकोणते बरं? टेपवॉर्म and roundworm live in the inside the body of other animal, obtain their food. This is endoparasitic nutrition. This is the second type of nutrition. First type of कौन सा है? Ectoparasitic nutrition. Ectoparasitic nutrition. And second is endoparasitic nutrition. These are the types of nutrition. आणि या ठिकाणी आपला हा धडा संपलेला मित्रहो. आपल्याला प्रिपेअर ए पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ऑन टॉपिक ऑफ न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला करता येईल. बघा इंटरनेटच्या मदतीनं, आणि आपल्याला करायचं आहे.